दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला एक धक्कादायक वळण लागलंय। दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करा असं म्हणत दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केलाय। या प्रकरणाची NIA चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे। तसंच या प्रकरणाचा तपास समीर वानखडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा अशीही मागणी सतीश सालियन यांनी केली आहे। किशोरी पेडणेकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केलेला आहे। दरम्यान या प्रकरणी दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत कोणते गंभीर आरोप केलेले आहेत पाहूया आपण। आरोप क्रमांक पहिला, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करता ही याचिका आहे। मुद्दे आपण पाहतोय। मुद्दा क्रमांक दुसरा, दिशाचे वडील सतीश सालियन यांची हायकोर्टात याचिका आहे। या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे। दिशावर सामूहिक अत्याचार करून निर्घुण हत्या केल्याचा आरोप आहे। NIA चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका आहे। या प्रकरणाचा तपास प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची मागणी सुद्धा आहे। समीर वानखडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी होतीये। मुंबई पोलीस दिशाभूल करत असल्याचा याचिकेत गंभीर आरोप आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप होतोय। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरियावर गंभीर आरोप आहे। आपण घटनाक्रम आता पाहूया। अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती दिशा सालियन। 8 जून 2020 ला मुंबईत दिशाचा बाल्कनीतून खाली पडून मृत्यू झाला। पोलिसांकडून आत्महत्या असल्याची नोंद झाली। लॉकडाऊन मध्ये काम रखडल्यानं दिशा चिंतेत वाटत होती। दिशाच्या लंडनमधील मैत्रिणीची पोलिसांना माहिती आहे। 8 जूनला दिशाला लंडनमधील मैत्रिणीचा फोन आला। फोनवर बोलत होती ती। तिचे मित्र आणि होणारा नवरा रोहन यांच्याकडून खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुद्धा झाला। दिशा खोलीत नव्हती। खिडकीतून पाहिलं असता ती रस्त्यावर पडलेली दिसली अशी रोहनची माहिती आहे। दिशाची आत्महत्या नसून हत्या आहे असा कुटुंबियांचा आरोप आहे। अत्याचार करून हत्या केल्याचा नारायण राणे यांनी आरोप केलाय। मुंबईतील एका पार्टीत दिशावर अत्याचार झाला आणि ती गरोदर असल्याचा राणेंनी आरोप केलेला आहे। दिशावर बलात्कार होताना फ्लॅट बाहेर कोणत्या मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक पहारा देत होते हाही मुद्दा राणेंनी उपस्थित केलाय। सुशांत सिंहनं या प्रकरणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाही शांत केलं असा राणेंचा आरोप आहे। 2022 साली पुराव्याअभावी मुंबई पोलिसांनी केसचा तपास हा बंदच केलाय। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते भोईवाड्यात, जिथं दिशा सालियनचं कुटुंब राहतं। त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे जाते। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? दिशा सालियन या केसला आता एक नवी दिशा देण्याचा हा सगळा प्रयत्न आपण पाहतोय। पुन्हा एकदा आता हे प्रकरण या निमित्तानं चर्चेत आलंय। निश्चितच लाघवी, कारण तब्बल 5 वर्षानंतर पुन्हा एकदा नव्यानं अपडेट येते। खरं तर दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेमध्ये प्रमुख मागणी त्यांनी केलेली आहे की पुन्हा एकदा नव्यानं या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्हावा। दिशाची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे। अनेक जणांवरती आरोप लागलेले आहेत। किशोरी पेडणेकर यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये
पोलिसांवरती दबाव टाकलेला आहे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्यावरती देखील गंभीर आरोप लावलेले आहेत. सोबतच दिनो मोरिया असतील, यासोबतच मुंबई पोलिसांवरती देखील गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे 2021 ते 22 या दरम्यान मुंबई पोलिसांनी मात्र आत्महत्या झाली असल्याचा दावा करत मात्र ती केस जी आहे ती तिथेच थांबवली होती. मात्र पुन्हा एकदा आता नव्यानं सतीश सालियन यांनी उच्च न्यायालय गाठलेला आहे आणि याचिका करत मात्र हा तपास NIA आणि CBIच्या माध्यमातून व्हावा, मात्र पुन्हा एकदा या तपास करण्यात यावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर याच्यावरती सुनावणी अपेक्षित आहे. सध्या मी दिशा सालियन हिचे वडील आणि आई ज्या ठिकाणी राहतात मुंबईच्या दादर इथेच लागून असलेलं भोईवाडा हे परिसर आहे. आपण पाहतोय की याच परिसरामध्ये असलेली ही इमारत हरी खर्दू निवास असं ह्या इमारतीचं नाव आहे आणि याच इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरती तिचे आई वडील राहतात. मात्र कालपर्यंत संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त होता, सिक्युरिटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. सध्या इथली जर परिस्थिती पाहिली तर आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत नाहीये, यासोबतच सिक्युरिटी देखील पाहायला मिळत नाहीये. मात्र काल दिशा सालियन यांच्या पालकांसोबत म्हणजे तिच्या वडिलांसोबत माध्यमांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मात्र त्यांनी बोलणंच टाळलेलं आहे. सोबतच आपण पाहतोय की सध्याची जी परिस्थिती पाहता अनेक गंभीर आरोप लावलेले आहेत, कारण 2020 म्हणजेच लॉकडाऊनच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार जो आहे तिचा मृत्यू जो आहे तो त्या दरम्यान झाला होता. मात्र 14व्या माळावरना दिशा हिने उडी टाकून आत्महत्या केला असल्याचं पोलिसांच्या संपूर्ण तपासामध्ये पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता तब्बल 5 वर्षानंतर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता न्यायालयामध्ये याची संपूर्ण आता सुनावणी पार पडेल आणि या दरम्यान नवीन काही खुलासे समोर येतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार. दुसरीकडे आज अधिवेशनामध्ये संपूर्णतः आपण पाहतोय की विधान परिषद असेल, विधानसभेमध्ये मात्र याचे संपूर्णतः पडसाद उमटताना पाहायला मिळतील. कुठेतरी आदित्य ठाकरे यांना देखील सत्ताधाऱ्यांकडनं घेरावबंदी करण्यात येऊ शकते. त्यामुळे आदित्य ठाकरे हे आज काय बोलतात माध्यमांपुढे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. लाघवी. निश्चित मीनाक्षी, या निमित्तानं पुन्हा एकदा अधिवेशन संपता हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. या मुद्द्यावर सत्ताधारी पुन्हा एकदा आज आक्रमक होऊ शकतात. जो आजचा दिवस फार महत्त्वाचा या अर्थी आहे कारण मवियाचे नेते आम्हाला भेटू देत नाही, आम्हाला विशेष मुद्द्यांवर बोलू दिलं जात नाही, याकरता म्हणून राज्यपालांची भेट घेणार आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरे सुद्धा असतील, अशा या सगळ्या सिच्युएशनमध्ये, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये दिशा सालियनचा मुद्दा पुन्हा एकदा सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केला जाऊ शकतो. मीनाक्षी. निश्चितच, कारण आपण पाहतोय की 11:30च्या सुमारास महाविकास आघाडीचे नेते हे राज्यपालांची आज भेट घेत आहेत आणि या भेटी दरम्यान विधान भवनामध्ये नियमितनुसार कामकाज होत नाहीये असं पत्र आणि यासोबतच नागपूरची जी परिस्थिती आहे आणि राज्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीच्या बाबत राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पत्र देखील देणार आहेत. मात्र या दरम्यान आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आज विधान भवनात येतील आणि राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर त्या पत्रासंदर्भात मध्ये माध्यमांशी देखील ते बोलताना पाहायला मिळतील. पण मात्र याच दरम्यान आज महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते विधान भवनामध्ये कामकाज सुरू असताना काळ्या फिती लावून कामकाजामध्ये सहभागी होतील. निश्चित आणि नेमका हाच मुद्दा त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.